चोरट्यांची हुशारी, मोडस ऑपरेंडीने पोलीस चक्रावले। सांगली परिसरात प्रथमच घडला प्रकार। सांगली हरिपूर येथे मागील आठवड्यात बंद बंगला फोडला, मंगळवारी गव्हर्नमेंट कॉलनीत बंद फ्लॅट फोडला। दोन्ही ठिकाणी चोरट्यांनी ठसे तज्ज्ञांना चकवण्यासाठी हातमोजे वापरले, तसेच श्वानाला चकवण्यासाठी चोरीनंतर सर्वत्र पाणी ओतून ठेवले। चोरीनंतर मागमूस न ठेवण्याचा हा प्रकार प्रथमच पोलीस पाहत आहेत, त्यामुळे पोलीस यंत्रणा चक्रावली आहे। चोरट्यांच्या या गुन्हे करण्याच्या पद्धतीचा अर्थात मोडस ऑपरेंडीचा पोलीस अभ्यास करत आहेत। मोठी घरफोडी चोरी घडल्यानंतर पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसे तज्ज्ञांना आणि श्वान पथकाला पाचारण केलं जात आहे। चोरट्यांनी स्पर्श केलेल्या वस्तूंवरील बोटांचे ठसे घेतले जातात आणि यावरून पूर्वीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या ठशांशी ते जुळवले जातात। ठशांवरून आजवर अनेक गुन्ह्यातील गुन्हेगार पकडले गेले आहेत। त्याचबरोबर गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगार कोणत्या दिशेने पळून गेला याचा माग काढण्यासाठी श्वान मदत करतं। श्वानांनी देखील आजवर अनेक गुन्हेगारांना पकडण्याच्या कामात मदत केली आहे। चोरट्यांची गुन्हा करताना एक वेगळी पद्धत असते, त्यावरून पोलीस त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करतात। एक वेगळी पद्धत असते, यावरून पोलीस त्यांचा माग काढतात। गुन्हेगारांची विशिष्ट पद्धत पाहून पोलीस तपासाला दिशा देण्याचा प्रयत्न करतात, परंतु सराईत आणि हुशार गुन्हेगार कधीकधी कोणताही मागमूस आणि पुरावा न सोडता चकवा देण्याचा प्रयत्न करतात। तेव्हा पोलिसांना वेगवेगळ्या मार्गाने तपास करावा लागतो। काही गुन्हेगारांना पोलीस तपासाची पद्धत माहिती असते, त्यामुळे आपले ठसे कुठे उमटणार नाहीत यासाठी ते हातमोजे वापरतात। तसेच गुन्हा घडल्यानंतर श्वान पथकाला माग लागू नये म्हणून वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जातात। हरिपूर येथे आठवड्याभरापूर्वी बंगला फोडल्यानंतर चोरट्यांनी तेथे सर्वत्र पाणी ओतून ठेवलं, त्यामुळे श्वानाला माग काढण्यात अडथळे आले आणि हाच प्रकार गव्हर्नमेंट कॉलनीतील फ्लॅट फोडल्यानंतर दिसून आला। तसेही श्वानाला तेथेसुद्धा माग काढण्यात अडथळा आला, त्यामुळे श्वानाला चकवणारी गुन्हेगारांची पद्धत पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे। चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून कसून प्रयत्न होत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।